मॉर्निंग, गुड मॉर्निंग आणि गुड मॉर्निंग, नमस्ते, सत श्री अकाल. आणि या ठिकाणी भविष्य शिक्षक आणि शाळेचे विद्यार्थी या सर्वांचं स्वागत आहे आजच्या सत्रामध्ये. आपण डायरेक्ट आता टू द पॉइंट याच्याकडे वळूया. नंतर काय सांगायचं तुम्ही सांगेल. आपण शिकत आहोत टेन्स. 2-4 दिवस झालं आपण टेन्स शिकत आहोत, टेन्सचा भाग शिकत आहोत. याचं रिव्हिजन मी तुम्हाला पहिल्या 10 मिनिटांमध्ये करून देतो आणि 10 मिनिटांनंतर प्रश्न असणार आहे तुमच्यासाठी, त्याला तुम्हाला आन्सर करता येईल. बघा आपण काय शिकलो. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये एक नियम शिकलो. व्हर्बला यस आणि ईएस कधी असतं, यस आणि ईएस कधी असतं. हा सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये व्हर्बला यस कधी असतं आणि ईएस. आणि हे आय ई एस मधलं हे ईएस प्रत्यय, दोनच प्रत्यय असतात खरं तर. कोणते कोणते? यस आणि ईएस मध्ये. मग आय एस पण कधी येतं ते आपण शिकलो. त्या टेन्स मध्ये तो कोणता टेन्स होता? तर सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स होता. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपण शिकलो. मग वर्बला यस कधी लागतं, ईएस कधी आणि आय एस कधी. इन शॉर्ट मध्ये सांगतो, सर्वांनी लक्ष द्यायचं. बघा थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट असल्यास ते पण महत्वाचं बघा. यस इथं लिहून ठेवतो लगेच. थर्ड पर्सन सिंग्युलर, थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट. नुसतं कधी पण नाही, सगळ्यात महत्वाचं थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट. थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट कोण आहे असा प्रश्न नेहमी मी विचारत असतो तुम्हाला. तर तुम्ही सगळे सांगत असता या ठिकाणी ही, शी आणि इट. ही, शी आणि इट थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट घेते. मग हे तीनच नाव आहेत का थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट? तर नाही. अजून कोण येतं? तर आपण एक सिरीजच तयार केलेली असते. ती सिरीज नेहमी लक्षात ठेवायची. राम, राधा, राजू, राकेश, रमेश, रणजित, राज, रमण आणि आता राणीताई आले. आता राणीताई महाजन आहे का नाही. तर ही सगळं कुठे येतं? थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट मध्ये. आणि थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट असल्याच्या नंतर वाक्यामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये व्हर्बला एस किंवा आय एस प्रत्यय वापरतो. मग हा एस कधी लावायचा सर? ईएस कधी आणि आय एस. फर्स्ट स्ट्रोक जो असतो तो आपला इथं असतो ईएस मध्ये. ईएस कधी लावायचा अगोदर लक्षात. वर्बच्या शेवटी बघा, रिमेंबर इट अँड प्लीज पे अटेन्शन, लिसन केअरफुली. वर्बच्या शेवटी जर यस असेल किंवा एस एस असेल किंवा सी एच असेल, एस एच असेल, ओ एक्स आणि झेड, बघा हे 7 लोक जर असतील व्हर्बच्या शेवटी, तर सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये सब्जेक्ट थर्ड पर्सन सिंग्युलर असल्यास व्हर्बला आपण ईएस हा प्रत्यय वापर, हा प्रत्यय वापर. मग हा प्रत्यय असलेली काही एक्झाम्पल्स आहेत का? तर हो, नक्की आहेत. कोणती? आता ईएस वाला तर आपण मोडून घेऊया थोड्या वेळासाठी. आता वर्बच्या शेवटी डबल एस आले असा एखादा वर्ब आहे का? हो. डिस्कस, डिस्कस, डिस्कस या वर्बच्या शेवटी डबल एस आहे. मग याला सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट असल्यास हे होणार आहे डिस्कसेस. ईएस हा प्रत्यय येणार आहे कारण त्याच्या शेवटी डबल एस होतं. मग सर सीएच प्रत्यय असलेले शब्द आहे का? खूप सारे. त्यातला एक आपण घेऊया, CATCH. वर्बच्या शेवटी सीएच आले, याला आपण कॅचेस असं करायचं. कधी? थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट. ते कोण? ही सी आणि आपली सिरीज जी मी सांगत असतो ती. बघा कॅचे, CATCH शेवटला कॅच आलं. आता पुश आहे, PUSH, पुश. पुशच्या शेवटी एस एच आलं म्हणून इथे ईएस आलं. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये, फक्त सिंपल प्रेझेंट टेन्स मध्येच पण थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट असल्यास दोन्ही वाक्य महत्वाचे. नाहीतर मी म्हटलंय सिंपल प्रेझेंट टेन्स लगेच आय पुश इट, आय कॅच इट, आय डिस्कस इट म्हणलं की संपलं, गेला, विसरून गेला, काही कळालं नाही, सगळं गडबड होतं. शाळेच्या विद्यार्थ्यांनी परत लक्ष द्या. हे मी आठवडाभर शिकवत असतो, एक दिवस नाही. आज हे रिव्हिजन चालू आहे, झालेलं आहे, म्हणून तुम्हाला हे थोडस फास्ट लागतं. पुश, पुशेश आपण केलं. आता तसंच अनेक वर्ब आहेत, तर त्या वर्बचे आपण काही एक्झाम्पल
या ठिकाणी घेऊया. आता विश शब्द आहे, विश, WIS, विश, विशच्या शेवटी म्हणून ES प्रत्यय लागेल. आता तुम्ही तुमच्याकडे तुमच्या डोक्यात जे असलेले शब्द वर्ब त्याच्या शेवटी यस, एस एस, सी एच, एस एच, ओ एक्स आणि झेड आहे असे पाठवू शकता. मी अजून 2 उदाहरण देतो. गो, जीओ गो, याला शेवटला ओ आलं म्हणून ES प्रत्यय आलं. गोज झालं, डीओ डू, शेवटी ओ आलं म्हणून ES प्रत्यय लावलं. आणि डज. आता एक्स, व्हॅक्स नावाचं एक वर्ब आहे, WAX, व्हॅक्स, व्हॅक्स आलं, ES प्रत्यय लावलं. बघा या ठिकाणी तुमच्याकडं अशा प्रकारचे खूप सारे वर्ब्स असतात. ते वर्ब्स तुम्ही या ठिकाणी मला सांगू शकता. शेवटी आपल्याला काय करायचंय तर असं ES लावायचं. बघा कोणत्या टेन्स मध्ये, सिंपल प्रेझेंट. हा एक जणांनी सांगितलं सर वॉच आहे, वॉच, बरोबर, वॉच, ES लावा, वॉचेस करा, करेक्ट आहे. हा अजून चला सांगा, पटापटा पटा सांगा तुमच्याकडे, तुम्ही तुम्ही सांगा आता पटापटा, तुमच्या लक्षात आलंय. वर्बच्या शेवटी यस, एस एस, सी एच, एस एच, ओ एक्स आणि झेड असेल तर आपण क्लास, क्लास वर्ब आहे होय वर्णात आहे, क्लास वर्ब आहे. वर्बच्या शेवटी म्हणलंय मी, क्लास हे वर्ब नाही, क्लास हे नाऊन आहे. फॉक्स, फॉक्सेस, अरे बाबा सोनवणे, असं फॉक्स वर्ब आहे, फॉक्स वर्ब लावता हो. फॉक्स, फॉक्सेस प्लुरल फॉर्म झालं, हे प्लुरल फॉर्म शिकवायला तुम्हाला मी. काहीतरी आपलं वेग उत्तर देत जाऊ नका, भावी शिक्षक आहेत बरेच जण त्यात. हा माझ्या एखाद्या शाळेच्या विद्यार्थ्यांना असं सांगितलं फॉक्स, फॉक्सेस, तर ठीक आहे मी वर्ब म्हणायला, वर्ब कळते, क्रियापद कळते, क्रियापद पण कळत नाही तुम्हाला. असं असेल तर लईच अवघड होणार, भावी शिक्षक कसे होणार ते मग. सॉरी सर, अरे सॉरी नाही, मला रागवण्याचा उद्देश काय की बाबांनो तुम्हाला मी काय शिकवतोय, सिंपल प्रेझेंट टेन्स शिकवतोय. त्यात व्हर्बला यस, ES आणि IES वापरलं जातं थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट असल्यास, पण ती वर्बला म्हणते. वर्ब म्हणजे क्रियापद, तर क्लास वर्ब नसतं रे, नाव नाही ना ते, फॉक्स नाव नाही ना. हा यस, टीच, वर्षात आहे भाजन, राईट, टीच, यस. आता हा शब्द किती छान आहे, वर्ब आहे, टीच म्हणजे शिकवणी. या वर्बला आपल्याला ES प्रत्यय लावा लागतो. कोणत्या टेन्स मध्ये, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. सब्जेक्ट कोणते असल्यास, ही, शी, इट, राम, राधा, राजू, राकेश, रमेश, रंजित, राज, रमन. यस, गायत्री विश म्हणतात, दिले गायत्री विश, विश दिलंय. अजून सांगा, भरपूर तुमच्याकडे वर्ब्स आहेत, तुम्हाला माहित आहे वर्ब्स म्हणजे क्रियापद सांगायचे. ते शेवटला येस पाहिजे, ES पाहिजे, एस एच, सी एच, ओ एक्स आणि झेड या 7 लोकांपैकी काही असू द्या, ते वर्ब सांगा. वर्ब, हा उगं नाऊन सांगू नका. नाऊन आणि वर्ब मधला फरक कळावा इतके तुम्ही नक्कीच सुज्ञ आहात. नाऊन म्हणजे नाम आणि वर्ब म्हणजे क्रियापद. शाळेच्या विद्यार्थ्यांनी पण पटपट सांगायचं, फिक्स, मी काय सांगितलंय कंचनताई, मी वर्बच्या शेवटी हे शब्द म्हणता येईल, फिक्स घेऊच ना, नंतर फिक्स ES लावताना घ्यायचंय ना. आता रूल शिकायला ES वाला, गडबड नका करू. मी जे सांगतोय त्याच्यावर थोडस विचार करा तुम्ही. हा टीच जसं सांगितलं तसं सांगा, वॉच झालं, टीच झाला. हा अजून तुमचं नंतर घेऊ दे, स्पीक वगैरे, पीक, टेक्स, कॉल्स, बाकीचे वर्ब्सला एसच लागणार आहे. एक IES कधी येतं, प्रत्येक ES असतं, मग ते IES कधी होतं तेवढं एक सांगतो, नंतर पुढे जाऊ. झाले का सगळे शेवटला वयस असलेले वर्ब. हा यस दिव्याताई, राईट, असं सांगायचं. हो छान. रिच, REACH, हा महत्वाचा वर्ब आहे बरं का, आणि वर्ब आहे रिच. कसा, बऱ्याच माझ्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की सर रिच म्हणजे श्रीमंत की हो, तेव्हा काय हे रिच स्पेलिंग श्रीमंत, हे रिच म्हणजे श्रीमंत, रिच मॅन, हे ऍडजेक्टिव्ह आहे बाळांनो, ऍडजेक्टिव्ह विशेषण आहे कशाच, रिच मॅन. गोज झालं नाही, गोज झालं इथं, डोंट रिपीट. बरं, रिलॅक्स, रिलॅक्सेस असं करावं लागेल. चला बरं, हा अजून फिक्स, फिक्सेस, यस, यस, फिक्स वाला घेऊया, आहे ना, एक वाले सापडत नाहीत लवकर. हा फिक्स, फिक्स वाला घेऊया, फिक्स, यस, फिक्स, याला फिक्सेस. फिक्स म्हणजे दुरुस्त करणे. हा डिश, नाही जरा मला गडबड वाटते, डिश हे वर्ब नाही आता, मिक्स आहे, मिक्सर, मिक्स, मिक्सेस असं होऊ शकतं. यस, 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 यस,
चला चला अजून अजून. हा टीच झालं काय? टीच झालं, टी झालं. हा यस यस, बरोबर आहे, बरोबर. सांगा, अजून प्रयत्न करा. छान. मिक्स तर लिहून टाकू बरं. मिक्स पासून मग मिक्स नाऊन पण आहे, मिक्स वर्ब पण आहे. मिक्स म्हणजे मिसळ. मिक्स हा. वर्बच्या शेवटी असलं पाहिजे. हा. कम. काही वर्ब नाही सांगा म्हणत. वर्बच्या शेवटी यस 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 सी एच एस एच ओ एक्स आणि झेड असलं पाहिजे असं म्हणतोय. वॉच झालं ताई? वॉच झालंय बघा. वॉच झालंय. झालेलं ना कसं? वर्बच्या शेवटी हे असलं पाहिजे. सक्सेस. यस यस यस. दिस इज द व्हेरी गुड वन. सक्सेस. सक्सेसच्या शेवटी डबल एस आहे. तर त्यावेळेस चेंज चेंज वर्ब आहे, पण त्याच्या शेवटी ई आहे ना. मी शिकवायला काय याच्याकडे लक्ष नाही का तुमचं? मी सांगत आहे वर्बच्या शेवटी बाळांनो हे जर आलं रे आलं, तर या वर्बला ईएस प्रत्यय लावायचंय. ईएस प्रत्यय. प्रत्यय. प्रत्यय बघा, बरोबर लिहिलंय का? मराठी एखादं तुम्हाला चुकतं बरं का, 100%. हा, माझं मराठी एवढं चांगलं नाही. बोलणं चांगलं आहे मराठी, लिहिण्यात चुका होतात. हरकत नाही. सक्सेस बघा किती छान शब्द. डिस्कस जसा आहे तसा सक्सेस करतात. महत्वाचं आहे. जर हा वर्ब आला तर सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये तुम्हाला थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट असल्यास वर्बला ईएस लावायचं. सी. आता सी च्या शेवटी काय होतंय? वर्ब आहे सी. हा, शेवटी काय आलंय? रेंगात आहे. डबल ई आलंय म्हणजे ई आलंय. ई आलेस म्हणलंच नाही ना मी. सातच शब्द लक्षात ठेवा. रिमेंबर इट. When the third person singular subject in the simple present tense, that time we use s, es or is for the verb. When the verb have yes, 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 o, x and believes. बरं. टच टच घेऊ. T O C H. टच. T O U C H. टच. टचेस. यस 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 यस. अजून अजून व्होकॅब्युलरी वाढवा, व्होकॅब्युलरी वाढवा, पटा पटा पटा. हा, ब्रुश. बुश. पुश. पुश. पुश घेतलंय मला वाटतं. घेतलंय, पुश घेतलंय. हा, ब्रुश राहिलं. BRUS. ब्रुश. BRUS. याला ब्रुशेश का? ब्रुशेश करा. ब्रश. ब्रश. ब्रश सॉरी. ब्रुश नाही, ब्रश. ब्रशेश. बॉक्स. वंदन ताई, बॉक्स कसं होतं? नाही होत. नका ना करू. बॉक्सची वर्ब नाहीये माझं म्हणणं. असं तर मला सांगा. मॅच आहे. मॅच. यस. MATCH. मॅच आहे. यस यस यस. MATCH. मॅच. लिहून घ्यायचंय, लिहून घ्यायचं सगळ्यांनी, लगेच लिहून घ्यायचंय. एकमेका सह्य करू अवघे धरू शिपंत, याप्रमाणे पटापट लिहून घ्यायचंय. कारण अप्रोच APPROACH. अप्रोच. अप्रोचेस का शेवटला CH होतो. म्हणून म्हणून झालं. त्याला ES लावलं कधी? सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये सब्जेक्ट चेंजेस नाही होत. नाही तुम्ही बघा, हे गडबड करू नका. इकडे बघा, चेंज. चेंज. ES लावलंय का प्रत्येक? तुम्हाला हे ES दिसायला लागलंय. आणि चेंज स्पेलिंग काय आहे? चेंज. GE ना. याला ES लावायचे फक्त. तुम्ही ES कसं म्हणायला लागलात? काही पण आता कम. COME. हा, कम्स. तुम्हाला वाटेल ES प्रत्यय लावलं. ES प्रत्यय लावलं आपण कमला. क्लास तर वर्ग म्हणून नाही वापर होत असं माझं म्हणणं आहे. पण असं तर तुम्ही करू शकता. रिसर्च. हा, रिसर्च होते. हा, रिसर्च. रिसर्च. रिसर्चेस. रिसर्चेस. बघा लिहितं. येस येस येस. अजून अजून व्होकॅब्युलरी वाढवा पटकन पटकन. पाच अजून 2-3 शब्द लिहायचे. हा, परचेस. परचेस. बरं. हा, परचेस. ओके. हा, अजून अजून. ग्लास. ग्लास नाही. ग्लास आणि क्लास हे नाव नाही माझं असं. ऍज पर माय नॉलेज. जर तुम्हाला बरोबर म्हणून आलं तर लावून टाकाय त्याला पण. येस. पण ग्लास ग्लास हे नाव ऍज पर माय नॉलेज. मी मला जेवढं माहिती तिथपर्यंत. माझ्या पलीकडे तुम्हाला माहिती असू शकतं. तसं असेल तर मला पर्सनल एकदा मॅसेज करून टाका. स्विच. यस 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 यस. स्विच. स्विच. CH आलंय पण ES लावलं.
स्विच. बघा असे लॉट ऑफ वर्ब्स तुमच्याकडे आहेत, किंवा परीक्षेत काय पण वर्ब येऊ द्या. ब्रश झाला ताई, रुपाली ताई परत ब्रश झाला. बंच. आता हे बंच जे आहे हे तुम्हाला कलेक्टिव्ह नाउन मध्ये येतं. बंच म्हणजे गट्टा. आता बंच तर तुम्ही शोधलं, बरोबर शोधलं, पण बंच हे वर्ब नाही, तिथं नाउन आहे, कलेक्टिव्ह नाउन. डान्स. डान्स हा शब्द स्पेलिंग चुकली, आणि डान्स मध्ये सीई ई शेवटला आहे. आपले शेवटला वर्ग म्हणजे काय पाहिजे? यस, एस एस, सी एच, एस एच, ओ एक्स आणि झेड हे पाहिजे, तरच आपल्याला वर्बला ई एस लावायचं. ब्रँच. ब्रँच जे आहे शब्द तो नाउन आहे. ब्रँच म्हणजे शाखा. आता ब्रँचचा जर वर्ब म्हणून उपयोग होत असला तर मला तुम्ही माझं नॉलेज वाढवू शकता, नाही का नाही? तर ब्रँच म्हणजे शाखा किंवा ब्रँच म्हणजे फांदी, हे नाउन. सिंग हा वर्ब आहे, वर्बची शेवटी जी आहे. आपण इथं नेम पाहत आहोत, यस एस एस ओ एक्स आणि झेड असेल तर, हे 7 लोक असतील तर वर्बला ई एस लागतं. कधी? सिंपल प्रेझेंट टेन्स. सब्जेक्ट थर्ड पर्सन सिंग्युलर, लक्षात असू द्या. बरं, ते पण जे आहे ते नाउन होतं. नेस आलं की शक्यतो नाउन असतं. पिक्चर, बस. आता हे बघा, तुम्ही भेट काय पण सांगू नका. आयफोन वापरता तुम्ही, तुम्हाला बस हे नाव नाही, कवर पे कळत नाही, असं असते बरे. चर्च नाव नाही, कवर पे. मी तुम्हाला नाव सांगायला सांगितलंय का? बॅच, बॅच मध्ये सीएच येतं. परत तुम्हाला सांगतो, गदडेपणा गाढवपणा करू नका. तुम्ही भावी शिक्षक आहात, तुम्हाला नाउन आणि वर्ब मधला फरक फरक कळायला पाहिजे. 100% कळायला पाहिजे. काही नाउन वर्ब पण असतात, हे मला पण माहित आहे. पण तुम्ही आता समजा चर्च शब्द सांगितलं, चर्च शब्द वर्ब येतो का? नाही नाही येत. आता बॉक्स शब्द वर्ब आहे का? काहीतरी मला अवघड वाटायला लागलं, तुम्हाला इतकं कळत नाही वर्ब काय. मिस. आता मिस, आयफोन वापरायला तुम्ही मिस शब्द लिहायला, मिस शब्द वर्ब आहे, क्रियापद आहे इंग्रजीमध्ये. मला तर माहित नाही दुसरा असेल. हा, ते मिस्ड कॉल वगैरे त्यातला असतं. हा, बज बज. हा, इट्स ओके, इट्स ओके. तर मूव टू नेक्स्ट, मूव टू नेक्स्ट. असे बरेच तुमच्याकडे शब्द आहेत, ते आपण घेऊया. आमच्याकडं काही विद्यार्थी आहेत, ते वाचतात का बघूया. रुद्र, ते तर वाचून घे बरे, शब्द वाचून घे आणि तुमच्या डिक्शनरी तुमच्या वहीमध्ये लिहून लिहून ठेवायचे. लगेच मी आता IES कधी असतं ते सांगा. This is catch, catch, push, pushes, which is, was, does, weeks, wixes, whiches, teach, teaches, riches, Yes. success, success, Yes. matches, Conscious. purchase, reaches, switches, लिहिलेलं नाही बेटा. झालं. सगळं लिहिलेस? हो. शाबास. रुद्र, रुद्र नंतर अजून आपल्याकडं जे विद्यार्थी त्यांनी हँड करून बसायचे आज सांगितलेलं आहे मी. सोहम दादा काय म्हणते बघूया. सोहम दादा बघूया. सोहम, सोहम दादा लिहिलेस का रे शब्द सगळे? सोहम लिहिलेस बेटा? सर लिहिलंस ना? लिहितोय. लिहितोय तरी एकदा वाचून हा. घे बरं. वाचून घ्या अगोदर आणि नंतर चल हे कर. लिहि नंतर. चल वाचून घ्या अगोदर. वाचतेस का? अपार वाच. ब्रशेस झालं. शाबास. आता कुणाला डाऊट आहे? परत तुम्हाला सांगतो, प्रियंका ताई तुम्ही गडबड करताय. तुम्हाला मी परत सांगतो, तुम्ही तिथे शब्द लिहिला समजा फ्लूट्स, CLOSE.
त्याच्यामध्ये ई अगोदरच आहे हो, त्याला फक्त यस प्रत्यय लावायचा, यस प्रत्यय लावायचा, हे लक्षात घ्या. आणि जेवढे जेवढे वर्ब असतील तुम्हाला माहित असतील, त्या वर्बच्या शेवटी जर एस 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 सी एच एस एच ओ एक्स आणि झेड असेल तरच ई एस वापरायचं. अगोदरच ई आहे नंतर एस लावायला तुम्ही त्याला ई एस म्हणायला लागला, चुकीचं आहे का, चुकीचं होतं. त्याच्यामुळे तिथं यस प्रत्यय आला. यस प्रत्यय इथं क्लोज शब्द असेल, कम शब्द असेल, त्याच्या शेवटी ई ऑलरेडी आहे किंवा बरेच गिव शब्द आहे का नाही, तर त्याच्या शेवटी ते लिहून देतो तुम्हाला इथं लगेच. तुम्ही जे सांगताय ना बरेच जण ईएस प्रत्यय आहे, तो ईएस खरंच प्रत्यय आहे का पडताळून हा, नीट पडताळून पहा. आता बघा तुम्ही चेंज शब्द सांगितला, चेंज, चेंज शब्दाच्या शेवटी ईएस लावलाय, ईएस आहे का येस आहे, तुम्हाला दिसते ईएस, पण प्रत्यय काय लावलाय, ऍड काय केलंय, येस ऍड केलंय ना फक्त, ईएस कुठे ऍड केलंय, येस अगोदरच होतं. असं नका करू ना, इथं प्रत्यय कोणता लावलाय, कमला, कम्स करताना येसच प्रत्यय लावलाय ना, म्हणून येस लिहा ना फक्त कम मध्ये. आता क्लोज CLOS इथे ई ऑलरेडी आहे ना, मग येस लावलं प्रत्यय, येस प्रत्यय आले लक्षात. ते मिस, मिसचं काय करायचं, मिस वर्ब आहे, लेस, लेस म्हणजे कमी, पण लेस वर्ब आहे, लेसच मिळेल. मग लेस वर्ब नाही, गोच झाला नाही, येते तेच जातंय का, वन मारत आहे, गो झालं तिथं गोज केला आपण, हा यस यस गोच गोज आहे, करेक्ट आहे. कॅच झालंय, तेच तेच डबल रिपीट करू नका, माझे शब्द मला सांगू नका, दुसरं नवीन सांगा काय. आणि तुमचं त्या मिसचं एकदा काय करूया, माझ्या नॉलेज मध्ये भर भर पाडण्यासाठी मिस मिस घेऊया, या माझ्या डबल. मिस हे नाव नाही, त्यावेळेस तुम्ही मिस रंजना, मिस रोहिणी, मिस मिस असं म्हणता ना, त्यातलं ते मिस. दुसरं एक मिस आहे जे वर्ब म्हणून वापरतात, तर ते बघतो आणि ते तुम्हाला सांगतो लगेच. बघा माझ्याकडे डिक्शनरी आहे, मिस नाव नाही, मिस म्हणजे अविवाहित स्त्रीची उपाधी कुमारी असं, हा. आणि दुसरे एक वर्ब आहे यस, मिस म्हणजे हुकणे, जे मिस्ड कॉल मध्ये असतं, ते अतिशय महत्वाचा शब्द आहे. तुम्ही सर्वजणांनी लिहा, करेक्ट आहे. आता हे मात्र मिस जे आहे ते मिस कुमारी या अर्थानं नाही, वर्ब हुकणे, मिस्ड कॉल असतं ना त्यातलं. आता मात्र याला यस प्रत्यय 100% लावायचं, आलं लक्षात. यस, छेडचा वर्ब सांगा, झोपी घालतात तुम्ही, झेडचं वर्ब झाले तेव्हा बघा, एखादा असला तर झेड शेवटला येते, हा बघा, मला नाही माहिती, मी तर दिलं नाही, माझ्याकडे नाही, पण जर असेल तर तुम्ही तिथं घेऊ शकता असं. हा, रिलॅक्स, हा रिलॅक्सेस करा, टॅक्स, टॅक्सेस करू शकता तुम्ही, पण वर्ब आहे का हे पहा. पुष्करराव, नुसतं शब्द नका पाहू, तो वर्ब आहे का हे पण पाहू. या मिसचा अर्थ आपण हुकणे असं घेतो, म्हणजे तुम्हाला नाही हुकणे. अजून अर्थ सांगतो तुम्हाला, डिक्शनरी रेफर करून सांगतो, हा लगेच. बघा या ठिकाणी मिस क्रियापद आहे, तर मिसचा अर्थ हुकणे, सटकणे, सुटणे आणि चुकणे असा आहे. बर, आता बघा यामध्ये मिस द बॉल किंवा मिस द ट्रेन, चेंडू हुकणे, गाडी हुकणे, मिस द ट्रेन, गाडी हुकली, गेली गाडी. पाहण्याचे, ऐकण्याची विसरणे, चुकणे, न होणे, अनुपस्थिती जाणवणे, अनुपस्थितीने वाईट वाटणे, मिस, आय मिस यू, मला तुझी अनुपस्थितीमध्ये काय वाटतंय, वाईट वाटत, आय मिस यू. जे मिस यू मधलं मिस आहे ना, ते वर्ब आहे, आणि त्या वर्बला तुम्ही ईएस प्रत्यय लावू शकता जेव्हा थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट करतो. तर आय मिस यू हा शब्द तुम्हाला, हे वाक्य आपण नेहमी वापरतो, आय मिस यू व्हेन यू गो, तू गेल्यावर मला फार जाणवेल, म्हणजे फार वाईट वाटेल, या अर्थाने मिस या शब्दाचे अर्थ तुम्हाला या ठिकाणी लक्षात आले. आणि मिस हे नाउन पण आहे, मारण्यातील, खेळण्यातील वगैरे अपयश. बर, तर हे झालं मिस, चकवणे, बुडवणे म्हणजे मिस. बर, मिसिंग विशेषण पण आहे, मिसिंग, न सापडणारा, हरवलेला. ओके, आणि मिस पासून मिसाईल शब्द तयार झालेला आहे, नाउन झालेला आहे. मिसाईल मॅन अब्दुल कलाम असं देखील मला माहित आहे. चला, तुमच्या रूल 1 लक्षात आला, बरेच वेळ घेतला या रूलनं, पण तुमच्याकडे पण खूप काही असतं. यस, किक, किक, किक पण किकच्या शेवटी के आहे हो, त्याला
की केस कस करून जमतो टेक्स्ट. आता इकडे तुम्ही घेतलाय यस वाला झाला हा. आता हे ईएस लक्षात आलं, दिसतंय हा शब्द ऍड करा त्याच्यामध्ये, म्हणजे हुकने ते ईएस प्रत्यय झाला. बघा, जर शाळेच्या मुलांच्या लक्षात येत नसेल तर मला डाऊट आहे म्हणून टाका, आपण त्याच्याशिवाय पुढे जायचं नाही. आता हे लावते ना तुम्ही प्रत्यय, आता टेकला गिवला प्रत्यय लावा. हे यस प्रत्यय बघा, हे यस प्रत्यय, यस प्रत्यय. आता टेक शब्द टी खरं सांगा बरं मला, यस प्रत्यय लावलाय का यस लावलाय? हो यसच लावलाय ना. आणि गिव शब्द समजा इथे गिव, इथे ऑलरेडी गी आहे ना, मग यसच लावला, यस प्रत्यय लावला. अजून कुठं कुठं येतो वर्ब कसे पण असू द्या त्याला यस प्रत्यय येतो. कॉल लावा यस, कॉल हे का नाही, कॉल लावला यस. आता मेक, ते मेक जरा इथे घेऊया का, तुम्हाला वाटायला लागलं ईएस प्रत्यय लावलं, ईएस काय प्रत्यय लावत त्या मेकला यसच प्रत्यय लावत. आलं लक्षात. आता इथे प्ले शब्द आहे PLAY, शेवटी वाय आहे पण यसच प्रत्यय आहे. फुल PULL फुल, यसच प्रत्यय लावायचा आहे फुल. बर्ड, बर्ड कसं लाव, बर्ड नाव नाही हो, असं करणार बरोबर बरोबर नाही हो, मला तर वाटत नाही आजपर माय नॉलेज. हा पिच पिचेस करा, PITCH पिचेस असं करत. लक्षात घ्या, सामान्यपणे वर्बच्या शेवटी आपण यस लावतो ज्यावेळेस सब्जेक्ट फर्स्ट पर्सन असतो, सब्जेक्ट सेकंड पर्सन असतो आणि थर्ड पर्सन प्लुरल असतो. थर्ड पर्सन प्लुरल असतो, हे लक्षात असू द्या, थर्ड पर्सन प्लुरल. मग त्यावेळेस मात्र आपण यस हा प्रत्यय लावतो. आणि ईएस कधी लावतो तर ईएस सांगितलं, सब्जेक्ट थर्ड पर्सन सिंग्युलर असल्यास. नियम एकच नियमान लक्षात ठेवायचा आहे, काय, थर्ड पर्सन सिंग्युलर असल्यास ईएस, आणि इतर कोणताही सब्जेक्ट असू द्या तुम्हाला यसच प्रत्यय लावायचा आहे. आलंय लक्षात, आलंय सगळ्यांच्या लक्षात आलंय. पण फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन कोण हेच जर आम्हाला माहित नाही, मग अवघड आहे, मग कळत नाही. तर हे सब्जेक्ट म्हणजे विषय का, सब्जेक्ट म्हणजे करता, हे पण बऱ्याच जणांना कळत नाही. सब्जेक्ट 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 काय म्हणायला लागले, लक्ष द्यायचं, कळतंय सगळं कळत, सगळे गाणं. अरे इथं कोणताही वर्ब असू द्या, तुम्ही त्या वर्बच्या शेवटी काही असू द्या, वर्क WORK वर्क, वर्क करा, किक 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 करा, लाथ मारा नाही. वर्ब आता सांगा, सामान्यपणे जे वर्ब आहेत ते सांगा. चला, कम झालं, गो झालं, फुल फुट, अरे फुट आहे शब्द, फुट फुट करा, कट आहे कट करा, फुट कट, फिनिश, फिनिशच्या शेवटी यस तेच लावायचं. हा फिनिश, फिनिशेश करायचं, इथे यस, इथे यस यस. आलं लक्षात. ड्रिंक, ड्रिंकला फक्त यस लावायचं, यस यस करा, अंडरलाईन करा. फॉरगेट, फॉरगेटला फक्त यस लावा, लिहा पटापट वर्ब, फॉरगेट, फॉरगेटला काय करायचं, फक्त यस लावायचं. बरोबर आहे बरोबर आहे, छान छान छान. लर्न, लर्न, लेट्स लर्न, लर्न, लर्नला यस वर्ब लावायचं, फक्त यस लावायचं, यस यस. ईट, ईटला काय करायचं, फक्त एस वर्ब लावायचं. एक्झिट, एक्झिटला एस वर्ब लावायचं, एक्झिट म्हणजे बाहेर जाणे, एक्झिटला एस लावा. फॉरगिव्ह, फॉरगिव्ह असं करा, एस लावा वर्ब, एस प्रत्यय, एस प्रत्यय. आणि इथं काय तुम्ही एस वाले पण सांगितले बरं का, एखादं इथे यसच फक्त, इथे यस यस यस. हेल, हेल्स करा, यस वर्ब लावा, हे का नाही. पास असा एक शब्द असतो बरं का, पास, PASS, इथं मात्र डबल एस आलंय हा, पासेस करायचे, इथे ईएस लावा, ईएस खाली अंडरलाईन करून द्या. शेअर, यस, शेअर शब्द खूप महत्वाचा आहे, शेअरिंग करायला पाहिजे. शेअर्स, शेअर्स मध्ये ईएस प्रत्यय नाही, फक्त यस प्रत्यय. बीट, बीट म्हणजे मारणे, बीट्स, आणि बाईट म्हणजे चावणे. टी जरी दिसत असलं इथं तर प्रत्यय मात्र येस आहे, येस तेच खाली अंडरलाईन करा. आता सीच तुमचं घेऊ येतंय, सीज, यस. आता सी, लुक सारखे सारखे शब्द वाटतात, सी लुक्स आणि वॉच, इथे यस यस आहे, आणि वॉचला सेज. फॉरगिव्ह, काही करायला बघ, फॉरगिव्ह घेतलं का नाही का, इथे लिहू, इथे लिहू, इकडे जागा आहे थोडीशी. फॉरगिव्ह घेऊ, फॉरगिव्ह म्हणजे क्षमा करणे, फॉरगिव्ह यस लावा, यस नाही. हा चिल्ड्रन, आता हो का,
साईराज साईराज हँड रेज करून बसा. काढले विद्यार्थी 5 जणांची फक्त हँड रेज आहेत, सगळ्याची विद्यार्थी आहे. हर्षदा सगळ्यांनी हँड रेज करून बसायचे. मला तुम्ही दिसला पाहिजे कोण कोण आहे ते तिथं. नावाची तुमची लिस्ट एकदा परत एकदा वाचून दाखवू का? काय रे असं कसं होतंय? काही विद्यार्थी पण आपले त्यांना समजलं तर पुढे जाणार आहेत. सोहम, सूरज, भक्ती, देवान, कल्पेश, मल्लिकार्जुन, ओम, पुष्कर, रोहित, समर्थ, संस्कृती, दहावी, स्वराज, वेदांत, यश, तेजस्विनी, आठवी, रुद्रा, गारे, धनराज, धनंजय, श्रीकांत, उदय, समृद्धीची मैत्रीण हर्षदा, आरोही, संस्कृती नागरगोजे आणि संस्कृती गायकवाड, साक्षी, रेणुकाताई आणि सत्यजित. सगळ्यांनी हँड रेज करायचं बेटा. एवढ्यांनी ज्यांची नाव मी आता घेतलीत ना तेवढ्यांनी. ते ऑलरेडी ज्यांना मी शिकवलं त्यांच्या शिकवण्यामध्ये आपण ऍड करत आहोत आहे का नाही. ऍड मध्ये अजून भर टाकत आहोत. आणि आपल्या सोबत आहेत टीईटी देत असलेले भावी शिक्षक. त्यांना पण समजलं पाहिजे आणि तुम्हाला तुमच्या ज्ञानामध्ये अजून भर पडली पाहिजे म्हणून हे सांगत. चला छान छान इथे शब्द लिहिताय तुम्ही. आता जंप JUMP परत यस नाव यस जम्प्स करा आहे का नाही. वाढत जाणार आहे ही लिस्ट, खूप मोठी लिस्ट होणार आहे. त्यापूर्वी काय करूया, आमच्याकडं संस्कृती यायला आमच्या आहेत बघू दे मला. वाचतात का या तन्वी वांड्रे आपलं नाव टाकायचं बघा. मी ज्यांचे नाव सांगितलं ना त्यांनी आपले नाव टाका. संस्कृती ही तू वाचून घे. संस्कृतीचं झालं की हर्षदा वाचणार आहे. हर्षदाचं झालं की साक्षी नवकर. तिघा जणांनी हे शब्द वाचून घ्या लिहिलेले. त्याला यस ES काय प्रत्यय हे लावा. वाचायला सर. सिंपल प्रेझेंट टेन्स, वर्ब ला यस प्रत्यय, calls, forgets, makes, puts, cuts, plays, eats, bites, pulls, works, kicks, sees, looks, forgives, learns, changes, comes, clothes, takes, brings, gives, passes, shares, eats, exits, jumps, keeps. झाले सर. समजायला का फास्ट व्हायला बेटा? नाही सर समजायला. समजायला ना जास्त पळव. जास्त पण पळव नाही तर काय होईल सशासारखं होईल आपलं. नाही पळतात पुढे जाऊन चुकी जातात. तसं नाही व्हायला पाहिजे. हर्षदा बेटा माईक चालू केलं नाही. हर्षदा काय केली का? हर्षदाचं झालं की नंतर साक्षी. हर्षदा तुझं माईक चालू झालंय. बोल बेटा. Forgives, calls, plays, pulls, works, kicks, beats, bites, sees, looks, jumps, forgets, makes, puts, cuts, finish, drinks, eats, exists, passes, shares, learns, changes, comes, clothes, takes, gives. झालं सर. बस बेटा नेक्स्ट. साक्षी नवकरे. Forgive, class, plays, pull, works, kicks, bets, bites, sees, looks, jumps, forgets, marks, makes, puts, cuts, finishes, drinks, eats, exits, shares. झालं सर. अरे एवढे शब्द लिहिले तू. 50 वर्ष झाले ना करली माय. रोहित बहेकर काय म्हणतो आमचा रोहित ना एकदम प्रॉपर अभ्यासाला बसलेला असतो बरं का. रोहित 6 क्लासला आहे पण ही इज वन ऑफ द बॉय इज ग्रेट वन. चल रोहित read it now. सर बोल ना. Yes. Simple present tense. Call, calls, play, plays, pull, pulls, works, kicks, beats, beats, bites, sees, looks, jumps,
forget, forgets, make, makes, put, puts, cut, cuts, finish, बाजूला सरकू sir, का? for, सरक. finish, finishes, drink, drinks, learn, runs, change, changes, come, comes, close, clothes, take, takes, give, gives, pass, pass, passes, बोल बेटा. share, share, eat, eats, exit, exits. हा पुढे पुष्कर सूर्यवंशी. नेक्स्ट वन. Simple present tense. Plays, change, forgives, comes, calls, close, plays, gives, pulls, takes, jumps, bites, kicks, eats, looks, exits, drinks, works, makes, but, puts, beats, hurts, forgets, sees, finishes, फिनिश लिहिला नाही का? फिनिशेस करायला त्याला कधी आहे की फिनिश ड्रिंक ड्रिंक्स. तन्वी वांद्रे ताईच्या ह्याच्यावरून मला वाटतं तन्वी माझा विद्यार्थी तन्वी नाहीच वांद्रे कुणी रे. मी विसरत नाही. कल्पेश आमचा विद्यार्थी आहे. कल्पेश चालू करतोय का बघूया. कल्पेश माईक चालू कर बेटा. यस. Read now all these verbs and use yes, es or ies. Use yes or es here. सगळ्यांनी बाकीच्यांनी लक्ष ठेवायचे. शिक्षकांनी या वर्बची व्होकॅब्युलरी तुमची वाढवत जा. बसू नका निस्तरी काम. सरचं शिकवण झालं नाही अजून तुम्हाला आयएस कसं येतं, वाय कसं कमी होतं, तिथं आयएस कसं येतं हे सांगणार आहे. एक दुसरी गोष्ट, जे भावी शिक्षक आहेत त्यांना त्या फ्री लाईव्ह क्लासला रोज बसायचं आहे असं वाटतं, त्यांनी लक्षात ठेवायचंय, त्यांनी टेस्ट सिरीजचा ग्रुप जॉईन करायचा आहे. टेस्ट सिरीजच्या ग्रुपला आता 2 बॅच हाऊसफुल झाल्या. 200 विद्यार्थी आपण एका बॅच मध्ये घेतो आणि 10 प्राध्यापक अशा 2 बॅच हाऊसफुल आहेत. तिसरी बॅच आजपासून चालू झाली. त्याचं ऍडमिशन सकाळी 5 पासून चालू झाले ऍडमिशन सुरुवात झाली. 97 30 67 09 08 या नंबरवर 499 रुपये तुम्हाला पे केल्यास स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. 499 राम शेख सर असं नाव येईल. स्क्रीनशॉट पाठवायचा आहे आणि कॉल करायचा नाही. कॉल करायची काही गरज नाही, आवश्यकता नाही. मला टेस्ट सिरीजचा ग्रुप जॉईन केल्याच्या नंतर तुम्हाला हे दररोज लाईव्ह लेक्चर्स सकाळ संध्याकाळची पाहता येतील. सध्या आपण ते फ्री फॉर ऑल असं केलंय, पण ते फ्री फॉर ऑल आहेच, पण सर्वांसाठी लाईव्ह सेशन फ्री फॉर ऑल असत नाही. त्यांना रेकॉर्डिंग आपण देणार आहे. पण टेस्ट सिरीजच्या लोकांना मात्र लाईव्ह सेशन असणार. त्यांना डायरेक्ट प्रत्येक शिक्षकाशी संवाद साधता येणार आहे, बोलता येणार आहे, त्यांची डाऊट विचारता येणार आहे, असं असणार आहे. मग आता आपण सगळ्याच ग्रुपवर लिंक का पाठवतो? त्याचं कारण असं आहे की बाबा त्यांना कळावं की इथं सर मॅडम मला विनामूल्य विनाशुल्क तुम्हाला मदत करायला तयार आहेत. त्याच्या कृतज्ञता म्हणून आपण एक आपलं कर्तव्य आहे बाबा म्हणून या टेस्ट सिरीजच्या ग्रुपला जॉईन व्हायचे. आणि 499 रुपये 599 आमचं ठरलं होतं, परंतु आमच्याकडे जे स्टाफ आहे त्यांचं उदारमतवादी आहेत. सर म्हणले ठीक आहे सर, आपण 400 विद्यार्थ्यांनी आपल्याला 499 दिलेत ना, आता जे येणारे 200 विद्यार्थी आहेत ना त्यांच्यासाठी पण आपण एवढीच फीस राहू देऊया. अजून 200 विद्यार्थ्यांसाठी म्हणजे बॅच नंबर 3 साठी पण हीच सवलती तुम्हाला 499 आहे. ज्यांनी 599 दिले असे पण आमच्याकडे काल ऍडमिशन काही झाले. त्यांनी काळजी करू नका, तुमचं डिपॉझिट 100 रुपये आमच्याकडे जमा आहे आणि ही परीक्षा होईपर्यंत तुमचं डिपॉझिट आमच्याकडे जमा राहील. तुम्हाला 100% ते पैसे तुमचे परत रिफंड आम्ही करू. ज्यांनी 599 भरले त्यांनी काळजी करायची गरज नाही. आलं लक्षात? नाहीतर आमच्याकडून 599 घेतले तर दुसऱ्याकडून 499. काळजी करू नका. काय हा जास्त मोठा प्रश्न नाही. 100 रुपये म्हणजे काय खूप मोठी गोष्ट नाही, ते देऊन टाकू. पण आताच नाही, लगेच मागायला लागत नाही. ही ऍडमिशन प्रोसेस चालू आहे.
इतक्या जवळ लवकर होत नाही. होईल, लवकर होईल, पण लवकर म्हणजे 10 नोव्हेंबर बी लागेल एखाद्याला. वेट अँड वॉच, वेट अँड वॉच. काम करू द्या आम्हाला, होऊन जाईल. ऍडमिशन घ्यायचंय टेस्ट सिरीजच्या ग्रुपला, ज्यांनी ऍडमिशन घेतलं नाही त्यांनी. चला, कोण वाचतंय आता? सर मी. यस, वाच बेटा. आणि लगेच पुढचा एक नियम शिकायचा राहिला बरं का. एक नियम शिकल्यावर थांबणार आहेत आज आपण. Forgives. S प्रत्यय forgives. Calls. Plays. Pulls. Works. Kicks. Beats. Bites. Sees. Looks. Jumps. Forgets. Makes. Puts. Cuts. Eats. Exits. Finishes. Drinks. Passes, share, comes, clothes, takes, give. झालं सर. छान बेटा, छान, मस्त मस्त. वा रे वा, वा वा. चला, छान, मस्त. जायचं पुढच्या नियमाकडे. शेवटचा एकच नियम सांगायचा राहिला तुम्हाला, ते घेऊया. सगळ्यात महत्वाचा नियम आहे. जे लोक या ठिकाणी आहेत त्यांच्या लक्षात येईल, ज्यांना वाटलंय की तर शिकवण झालंय काही, त्यांचं 12 वाजता बघा आता काय होतं. हा, आपल्याला शिकायचा नियम आहे पुढचा. तो नियम असा आहे की वर्बच्या शेवटीचा वाय असेल तर आपण तिथं आय करतो आणि त्याला ईएस ते लावतो. तर ते ईएस असते, फक्त वायची जागी आय होतो. कधी होतं ते बघ. सगळेजण मदत करणार आहेत, सांगणार आहे ना. बघा, मी सांगतो काय नियम आहे ते सांगतो. ईएसच प्रत्यय लावायचा आहे, पण इथं आयईएस वापरला जाणार आहे. आयईएस इथं प्रत्यय ईएस असते. कधी असतो बघा. शब्द आहे समजा या ठिकाणी लिहितो मी छान. इथे शब्द आहे कॅरी, CARRY, कॅरी. हा, माझे विद्यार्थी हुशारच आहे, त्याच्यात नाही, त्यांना ते येतच आहे. बरं, कॅरी असं जर वर्ब असेल तर याला कॅरीज, म्हणजे वाय निघून जातं. वायच्या ठिकाणी, या वायच्या ठिकाणी आय येतं आणि ईएस प्रत्यय लागतो. ईएस खाली अंडरलाईन करा. हे आय जे आले ते वाय साठी. मग हे कधी होतं तर वर्गच्या शेवटी वाय असायला पाहिजे, वायच्या अगोदर स्वर नसायला पाहिजे. हे नसायला पाहिजे. आता असल्यास मग याला बाईज फक्त यस प्रत्यय लागतो. जर प्ले असेल तर वाय शेवटला आहे पण इथं स्वर आहे AEIOU आहे, अशा वेळेस फक्त प्लेज असं होतं. वर्गच्या शेवटी वाय तर असलंच पाहिजे, पण वायच्या अगोदर कॉन्सोनंट पाहिजे. कॉन्सोनंट. मग असे शब्द कोणते बघा, माझे विद्यार्थी फटाफट सांग. ट्राय, प्राइज, शेवटला वाय आहे, अगोदर कॉन्सोनंट आहे. फ्लाय, शेवटला वाय, अगोदर कॉन्सोनंट आहे. कॉन्सोनंट आणि वावेल तर कळतं तुम्हाला सगळ्यांना. याला करा मग फ्लायचं. फ्लाईज म्हणजे माशी पण असतं. फ्लाईज म्हणजे इथं वर्गचं फॉर्म पण होतं. आता शब्द स्टडी, STUDY, अतिशय महत्वाचं. वाय आहे शेवटला, अगोदर कॉन्सोनंट आहे. स्टडीज, आले लक्षात? छान लक्षात आले ना. लेडीज नका करते, अनेक वचने होते. का म्हणतो मी लेडीज पिढी घेतात रे? मूर्खपणा आहे का? नावड आहे ना ते. तर थोडा विचार करून द्यायचं, सांगायचा. लेडीच्या शेवटी वाय आहे, त्याचं ते अनेक वचनी करताना या लेडीचं हे बरोबर होतं, लेडी. अरे पण लेडी वर्ब नाही ना, हे नाउन मध्ये येते. नाउनचं प्लुरल फॉर्म करताना हे वाय निघून जाते, हे बरोबर आहे. लेडीज कधी नाउनचं प्लुरल फॉर्म करताना. नाउन शिकवायलो का मी? काही पण आपलं हे असं करू नका. तुम्ही थोडा विचार करा, डोक्याचा वापर करा. प्लीज यूज युअर ब्रेन. हा, शेवटी वाय असलं पाहिजे, वायच्या अगोदर कॉन्सोनंट. हा, सांगा अजून सांगा लवकर सांगा. स्टेडी हो, स्टेडी यस, देऊन टाकायचं सगळ्यांनी. वाय शेवटला हे स्टेडी जसं होणार. गडबड झाली थोडीशी, स्टेडी बघा बरोबर लिहिले का आता? स्टेडी गो म्हणलं. फ्लाय झालं, ट्राय झालं, ट्राय फ्लाय रिप्लाय,
ट्रायचं करूया लगेच. ट्राय. वाय शेवटला इथं कॉन्सोनंट आहे. ट्राईज. एस प्रति आलं, वाय आलं. ट्रायचं ट्राय 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 पण देत असतो मी नेहमी. ट्राय ट्राय ट्राय. ट्रायच्या शेवटी वाय आहे, अगोदर कॉन्सोनंट आहे, म्हणून इथं झालंय ट्राईज. आणि एस प्रति आलेला आहे. आय हे वाय साठी आलंय. व्हेरी हा वर्ब नाही बेटा. बघा बरं, माय ऍज पर माय नॉलेज व्हेरी हा वर्ब नाही. कसं व्हेरीफाय कसं करायचं? यूज एनी डिक्शनरी, एनी गुड डिक्शनरी, कोणती पण डिक्शनरी वापरा. आता तुम्हाला लगेच मी पाहतो आणि सांगतो. माझ्यावर विश्वास ठेवा, श्रद्धा और सबुरी. मी सांगतो तुम्हाला व्हेरीचं काय काय आहे ते बघा. VERY व्हेरी काय होतं ते बघा. yes I got it. सांगतो तुम्हाला. VERY हा व्हेरी. व्हेरी हे क्रिया विशेषण आहे एक. दुसरं व्हेरी जे आहे ते विशेषण आहे. आता बघा व्हेरी मध्ये खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे व्हेरी फार महान झटपट हे क्रिया विशेषण. आणि विशेषण व्हेरी विशेषण म्हणून आल्यास विशिष्ट मात्रा, प्रत्यक्ष, हात. दिस इज द व्हेरी बुक आय वॉन्ट. मला हवे असणारे हेच ते पुस्तक. मला हवे असणारे हेच ते पुस्तक मध्ये दिस इज द व्हेरी बुक आय वॉन्ट. व्हेरी बुक मधलं व्हेरी ते इथं विशेषण म्हणणार. खरं तर व्हेरी हा क्रिया विशेषण म्हणून आपण जास्त वापरतो. आलं लक्षात? तर या ठिकाणी विशेषण म्हणून पण येऊ शकतं आणि क्रिया विशेषण वर्ब म्हणून वापरायचं नाही. इथं तर मला या डिक्शनरीमध्ये दिसत नाही ते वर्ब म्हणून आलेलं, त्याच्यामुळं वापरायचं नाही. शेवट शब्द दिसला की नाही लावायचं, वर्ब दिसले असंच लावायचं असं सांगितलं. आले लक्षात? अजून हा सांगा. बरं हा वाय वर्ब पाहिजे. वर्ब पाहिजे बेटा. हा कॉपी करा. कॉपी नकल करणे असा पण अर्थ आहे. हे नाउन पण असतं बरं का. कॉपी या कॉपीज प्रति असं आहे का. कॉपी म्हणजे नकल करणे. इथं अर्थ घ्यायचं कॉपीचा नकल करणे. नाउन पण असतं आणि वर्ब पण असतं नकल करणे. लक्षात असू द्या. मॅरी होते का. होते मॅरी म्हणजे विवाह करणे, लग्न करणे. ती वर्ब पण आहे आणि मॅरेज असं केलं तर नाउन होते. हा करा बरोबर आहे. यस आलंय तुम्हाला. वाय काढून टाकायचं, IES वापरायचं. ट्राय लिहिले बेटा. हर्ष लिहिले बेटा. यस एकदा पटापटा लिहा. माझे काही जे विद्यार्थी आहेत शाळेचे पटापटा वाचतेत, बघू काय म्हणते ते. पुष्कर झालाय, कल्पेश झालाय, झाली, हर्षद झाली, संस्कृती, रोहित हेकर झालाय, तन्वी लांडे माझे विद्यार्थी नाही असं माझं का म्हणणं आहे की संस्कृती गायकवाड राहिली. संस्कृती गायकवाड आणि नंतर देवांग स्टडी सेंटर झाले की साई. चला बरं एवढ्या जणांनी वाचा पटापटा वाचा. Tense, simple present tense. Yes, I guess. Carry, carries. Buy, buys. Play, plays. Try, tries. Fry, fries. Carry, cry, cries. Fly, flies. Study, studies. Steady, steadies. Copy, copies. चलो सर. बेटा नेक्स्ट. कोणी कोणाच माईक चालू केलं रे. सांगायचं नाही का झोपा काढायला. देवांग स्टडी सेंटर संस्कृती गायकवाड झालं. देवांग स्टडी सेंटर झोपले का. देवांग सांग बरं सांग. लिहिणं झालं की नाही रे. यस सर. झालं लिहिणं तर पटकन लवकर सांग बरं. आपल्याकडे 2-3 मिनिटं राहिले बेटा. 3 मिनिटं बोललो सर. सांग लवकर.
सांगितलं सर मी. सांगितलंच देवांग. कोण राहिलं मग? चला, काय प्रश्न, कोणाचा डाऊट, काय बोलायचंय कुणाला, काही प्रश्न विचारायचंय का? नसेल विचारायचा तर खेळ मग आपला होत आलाय. 2 मिनिटं आपलं काय ऐका. ज्यांचं लिहायचं राहिलं त्यांनी लिहून घ्या. 2 मिनिटं गायत्री मंत्र ऐका, शांत डोकं करा आणि हॅव अ नाईस डे म्हणायला मी 1 मिनिटानंतर तुमची माईक चालू करून देतो. थांबा जरा. रेडी रेडी कशासाठी? हॅव अ नाईस डे म्हणण्यासाठी. चालू करो माईक सर्वांचे. बाय बाय, सी टेक केअर, हॅव अ नाईस डे, एन्जॉय युअर डे. बाय बाय सर. बाय बेटा. बाय बाय सर. बाय बेटा. बाय सर. बाय सर. बाय. चला एंड करूया मीटिंग. एंड मीटिंग फॉर ऑल.